आज फक्त हे दार आणि ह्या दाराची कडी शिल्लक आहे. ना माणूस ना जनावर. 50 वर्ष झाला जवळजवळ आबाची गिरण झाल्यापासून कुणी जास्त हलवलंय का घरात? चहा पावडर आहे आणि ही साखर आहे. आपलं चहा पाणी त्याला मागायला बाया पडत. पण ते खरंच वागायचं होतं का? खरं वागायचं. हो ना. आपल्या पायासारखं चौड्यासारखा माग आहे त्याचा. आधी हाताला चटके मग मिळते बाखर. ह्यात जे पाणी, साखर, चहा पावडर आणि बाबांचं जे प्रेम आहे ना, ते त्या हॉटेलमध्ये नाही मिळणार तुम्हाला. हा फरक आहे. मंडळी नमस्कार. बैलगाडीपासून सुरू झालेला प्रवास आज विमानापर्यंत येऊन पोचला. एवढ्या वेगाने प्रगती केली माणसानं. खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण केवळ वेग उपयोगाचा नाही, वेगाबरोबरच योग्य दिशासुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्यात सर्वसामान्यांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. माणसानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कृत्रिम बुद्धिमत्ता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केली. पण हीच हुशारी माणसाच्या ऱ्हासाला कारणीभूत तर ठरणार नाही ना, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडलाय. आशा आहे की यातून निसर्गाच्या आणि माणसाच्या प्रगतीचा विचार व्हावा. AI तंत्रज्ञान या निसर्गाच्या कुशीत आणि सोबत राहणाऱ्या बाबांच्या हाताला सुख देणार नाही किंवा त्यांच्या डोक्यावरचा भारसुद्धा कमी करणार नाही. त्यासाठी केवळ इतरांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे. हातात हात घेतला तर मैत्री होते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्यही शक्य होतं. आपापल्या परीने, आपापल्या कुवतीने यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आपण नक्की आणू शकतो आणि उतार वयात त्यांच्या डोक्यावरचं ओझं नक्कीच कमी करू शकतो. ना दुचाकी ना चारचाकी. चला मंडळी, आज पायानं प्रवास करण्याचा आनंद घेऊया. असं म्हणतात, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असावेत. चालताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या पडक्या वास्तूकडे लक्ष गेलं. कामानिमित्त, रोजगारानिमित्त किंवा शिक्षणाच्या सोयीच्या निमित्तानं, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या निमित्तानं काही लोक शहराकडे वळाले आणि गावं अशी ओस पडली. त्यातलंच हे एक घर. पोटाची भूक भागवण्यासाठी माणूस गाव सोडून निघाला आणि हे असं भरलं घर रिकामं झालं. एका अर्थाने ते पोरकं झालं असं म्हटलं तर वावगंच ठरणार नाही. आज फक्त हे दार आणि ह्या दाराची कडी शिल्लक आहे. ना माणूस ना जनावरं आणि ना इथली भांडी. हे बघा, एकेकाळी काय वैभव भोगला असेल ह्या वास्तूने. कुणाचं तरी पोट भागवलं असेल, कुणाला तरी आसरा दिला असेल, कुठल्या वाटसरूला थोडा आराम मिळाला असेल या ठिकाणी राहून. आता फक्त दगडी
आणि त्या वाड्यांचे भग्न अवशेष याशिवाय इथं दुसरं काही नाही. आपण म्हणतो माणूस खेड्याकडून शहरात गेला आणि तो सुधारला. या घरांना विचारा, खरंच तो सुधारला का? मंडळी, ह्या ठिकाणी अजून एक पोरकं झालेलं घर. हे पहा, फक्त त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आता उरलेल्या आहेत आणि बाकी काही नाही. पायाखालची धूळ तुडवत डोक्यावर ऊन घेत पुढे चालू लागलो. वाळवंटात जसं मृगजळ दिसावं तशी एक विहीर नजरेला पडली. थोडासा विसावा घ्यावा आणि प्रवासाचा थकवा घालवावा असा विचार मनात आला. पण पाणी खूप खाली गेलेलं होतं. तसाच पुढे निघालो. अजून एक घर नजरेला पडलं. गवताच्या गंजीमधून वाट काढत घराजवळ पोचलो. हे घर मात्र भरलेलं होतं. माणसं होती, पण त्यांना माझी ओळख पटवून देण्यासाठी जरा कष्ट घ्यावे लागले. काय माहिती बा, मी ओळखलंच नाही. पाहुणा आहे मी. हा? पाहुणा. पाहुणा? हा, कुठला? इंद्रगावचा. भैया. कोण आहे, ओळख बरं? नाही बाबा, आपल्याला अगं इथलाच आहे. इथलाच आहे ना? हा, ओळखत नाही आपल्याला. नाही कुणाचा आहे? ओळखा ना म्हणा, मग काय सांगू. तुला नकाबाई माहिती आहे का? हा? नकाबाया हा वडा खालची. हा, नका बाय माहिती. हा, तिचा मोठा लोक 2 नंबरचा. तू काय असा नेमताच्या? हा, आता बाबा तुला मी कवाच बघितलं नाही. त्याचा पोरगा नेमता त्याचा. विचार केला, आता तिला गावलं बरोबर. मी कवाच बघितलं नाही. नाही ना, नाही. तेच म्हणलं. हा, लहानपणी असा कवा पुण्याला गेला, कशाला मी बघितलं. आता वय किती आहे? आता मला काय सांगता येईल रे, शाळा नाही फिळा नाही, म्हणजे ध्यानात राहिले का माझ्या? शाळा नाही शिकले वय? हा, शाळा शिकली. मग पैसे कसे घालतात? पहिल्या माणसाने कुठे शाळा होती? मग पैसे कसे घालतात? पैसे कसल्या कुठलं दिल्यावर 100ची नोट आहे, 50ची नोट आहे, कशी कळती? नाही कळत. नाही नाही कळत. कशाला मी जाते 100ची 50ची नोट घेऊन कुठे? नाही कळत. नाही 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 गाणं म्हण की एखादं. आता गाणं येतंय का म्हणा? येतं. नाही बाबा. मग एखादं हे म्हण, पाळणा म्हण की. पाळणा येतो का? जात्यावलं. आता 50 वर्ष झाला जवळजवळ आबाची गिरण झाल्यापासून कुणी जाता हलवलंय का घरात? हा, आजीला गाणं म्हणण्याची विनंती केली, पण काही उपयोग झाला नाही. थोडा वेळ विरंगुळा शोधला आणि हा वाटसरू पुढच्या प्रवासाला निघाला. ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण अजून बरंच दूर आहे. काही दिवसापूर्वी रानात एकट्या राहणाऱ्या बाबांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांचे कष्ट फक्त ऐकले होते. आज मात्र प्रत्यक्ष अनुभव घेतला. भर दुपारी कपडे धुण्याचं काम चालू होतं बाबांचं. क्षमदा क्षमदा, काय चाललंय? चालू दे. मग बोला. दुपारची कामं का? हो काय? दुपारची कामं हो ना. चालू दे. स्वयंपाक केलाय वे? स्वयंपाक केला. काय केलंय? बटाट्याची भाजी अजून आणि भात. मग जेवून जाऊ का आज? आज जेवून जा. अगदी आनंदाची बातमी आहे. अगदी खरंच आनंदाची बातमी आहे. जेवून जायचं. नाही झालं असलं तर जेवूनच जाईल मग मी. हा, जेवूनच जायचं. काय काळजी करायची रे जेवण. कामासाठी बाहेर गेल्यामुळं जेवण केलं नव्हतं. देव तारी त्याला कोण मारी.
आंधळ्याची गुरं देव राखतो असं म्हणतात. मग काय झालं, मग जेवण नाही. आता जेवायचं कुठं? मग वाडीला जेवण होतं गणपतीचं, मग ते वाटलं वाडीत. काय बाबा म्हणतो, काय करायचं आता हे कपडे रोज धुवायचे काय एक 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 एक? नाही. आता हे बघ म्हणजे यायला ते काश्याचं डाग पडते तर कशा त्याला रोग येतो. पण डावादी यायला ते पांढरी कपडे बेकार होते, केलो तिकडे जमा सगळं म्हणून घातलं. तर मी कपडे घालीत नाही मिळीन, कारण की पाणी मिळत नाही. खालून लगेच जिरून पाणी आणायचं, ते पाणी येत नाही, चालवत नाही पायानं हातानं. म्हणजे मग आता काय करायचं? मग आपली कसली मछली घालायची अंगात, सध्या पाणी वर्षभर चांगलं कपड अंगात घालायचं नाही. ते काय बी असो. मग वाढत्या वयामुळं बसून काम होत नाही, गुडघे फार दुखतात, पण करणार तरी काय? गुडघ्याला काय दवा पाणी केली? आणि आता सध्या 2-3 महिन्यात दवा नाही गेला. तर दवा करण्याची माझी ताकदच नाही. पैसा नाही तर कसा दवा करणार? डॉक्टरनी यायची. अरे तिचा गुण चांगला आहे असा. मी 2-3 इंजेक्शन घेतलं गोळ्याच्या दिल्या. अरे जरा बरं वाटायचं. गोळ्यांची पावर संपली की परत दुखणं सुरू झालं. गोळ्याची पावर संपली की परत दुखणं सुरू झालं. मग आता काय करणार त्या गोळ्यांना? किती आणणार गोळ्या, किती खाणार? बरं का आता पैसा नाही, जाऊ दे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याविषयी दुःख करण्यात काय अर्थ आहे? सोडून द्यायला शिकलं पाहिजे, म्हणजे जीवनात खरा आनंद घेता येतो. सहज आणि सुंदर विचार. अशी झाली बाबा माझ्या गमतून काय सांगू. येतना जीवाच्या काय बोलू नकोस. हे बघा, हे टोचचा पुडा आहे, हे खारीचा एक पुडा आहे. हे चहा सकाळ संध्याकाळी खात जावा. आणि हे बघ, डाळ आहे, वरणाला होईन. नंतर तेल आहे स्वयंपाकाला होईल. नंतर चहा पावडर आहे आणि ही साखर आहे. आपलं चहा पाणी त्याला मागायला बाया पडतंय. अहो हे आपलं कामच आहे, एकमेकाला हे केलंच पाहिजे ना. आता माझं दुखणं मी तुम्हाला देईल का? नाही देणार. माझं आयुष्य तुम्हाला देईल का? आणि घेता येईल का? शक्य आहे का? नाही. मग मला काय देता येईल? जे माझ्याकडे आहे ते तुम्ही तुम्हाला मदत करणार. हो जे माझ्या परीने आहे तेवढं शक्य तुम्हाला मी मदत करणार. हो, बरोबर. हाच खरा माणसाचा स्वभाव आहे ना. हो बरोबर आहे. आणि काय नाही ते बरोबर. हो जरी माझा बंगला आहे, गाडी आहे, सोबत काय न्यायचे? काहीच नाही. सगळं ठेवायचे इथं. इथे ठेवायचे. मग असं कोणाला काय दिलं तर माणसाला समाधान मिळतंय ना. मिळते समाधान. मग किराणा सामान आणल्यामुळे बाबांना जरा हायसं वाटलं. अगदी मोठ्या मनाने त्यांनी मला जेवण्याचा आग्रह धरला. स्वयंपाक तयारच होता. तेव्हा बटाट्याची भाजी केली. भात करून ठेवलाय. आणि आता एक सांगितलं तुला की 6 वाजताची मोरे एक भाकर करायची. 7, 7:30, पावणे 8 वाजता आपलं जेवायला बसायचं. बरं आपलं. त्यांचं मन मोडू शकत नव्हतं, त्यामुळे जेवण नाही तर चहा पितो म्हटल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. स्वयंपाक कुठला करून दे, स्वयंपाक होतो म्हणा. पण कटाळा होतो भांडी घासायचा. जेवायला लोक भांडी घासायला लोक असं वाटते. नाही जेवण मिळलं, मी सकाळचं जेवण करीत नाही. म्हणजे असंच राहायचं, ह्या टायमाला जेवण करायचं. आता काय करायचं? भूक लागत आहे मग. आता भूक लागली तरी करायचं काय? ते करवाना खावाना होण्याचं जाऊन दे वरून. नाही ना, आता पोटासाठी केलंच पाहिजे ना. काम नाही केलं तर ठीक आहे, पण जे पोटाला भूक लागते त्याला काय करायचं? त्याला तर काही इलाज नाही.
उकळला लगेच. मग तुझ्याला काय उकळायला येतं? एकदा काय चूल पेटलेली असल्यावर काही टेन्शन नाही. टेन्शनच नाही. हा, बस. तुम्ही जरी हॉटेल ताजला जरी गेला, 2000 रुपये जरी तुम्ही बिल भरलं तरी असा बाबांच्या हातचा चहा तुम्हाला नाही मिळणार. ह्यात जी चव आहे ना, त्या चहाची चव त्या ताजच्या हॉटेलच्या चहाला नाही येणार. ह्यात जे पाणी, साखर, चहा पावडर आणि बाबांचं जे प्रेम आहे ना, ते त्या हॉटेलमध्ये नाही मिळणार तुम्हाला. हा फरक आहे. मला सांगायला आवडेल, मी कधी चहा पित नाही. गेले 20 वर्ष झालं मी चहा पिलेला नाही. 20 वर्ष. पण खास बाबांच्या हातचा चहा प्यायचा म्हणून आज मी चहा पिलाय. खरं तर बाबांचा आग्रह होता मला की आज जेवण करूनच जा, पण कसं आहे, वेळेअभावी मला थांबता येणार नाही. त्यामुळं आज भाकर नाही पण चहा पितोय. पुढच्या वेळेस नक्की भाकर खाऊन जाऊ आणि जेवण करून पण जाऊ. पण आज आपण बाबा भाकर कसे करतात ना ते बघणार आहे. असं बरं वाटतं ना गावापेक्षा इथं. बरोबर. निवांत. गावापासून निवांत वाटतं. येणार एक नाही 2 नाही. 2 नाही 3 नाही. कोणी येणार नाही, कोणी जाणार नाही. आपला सोमवारी आहे. माझ्या कोंबड्या तुझ्याकडे नको, तुझी गुरु माझ्याकडे नको. माझ्या नको कुणाची चांगलं मला काय कोणाचं ऐकायला नको. हा, काय नको. डोक्याला टेन्शन नाही. आणि 4 चौकात जर बसलं की तो काहीतरी म्हणतोय, ह्यो काहीतरी म्हणतोय. तो असा आहे, ती तसा आहे, ती तशी आहे, ती अशी आहे. ही भानगडच नको. सांगितलंय कोणी कोणाला करायला. आपलं मन जर राजा वाटलं, उठलं, स्वयंपाक केला, जेवलं, झोपलं. आपलं संमती सगळं संमती काम असतं. परवा आहे ना, पुण्यावर 2 माणसं आली होती. तिथं वर रानात जाऊन त्या कुपात जाऊन ती राहतात म्हणला. तो आपला असा तंबू असतो ना, हां ते तंबू तयार करतात, हां. रातभर ते जपतात आणि सकाळची उठून पुण्याला जातात. म्हणजे त्याला खास या रानात राहायचं म्हणून ते येतात. बघा, म्हणजे आवड आहे त्यांना. आवड म्हणजे तिकडं त्यांचा एवढा मोठा बंगला आहे, घर असन, त्यात त्यांना झोप नाही येत. इथं रानात झोप येते. मग खरा श्रीमंत कोण? तो का तुम्ही? चहा बरोबर गप्पांची मैफिल एवढी रंगली की संध्याकाळ कधी झाली कळालं देखील नाही. बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यानंतर चुलीवरची भाकरी कशी करायची याची प्रॅक्टिकली माहिती घेतली. ते लोणी काढायचं आणि ताक करायचं. बरं. मग एक दणकार ते म्हणलं ताक किती प्यावं. एक दणकार सकाळी पहाटे 3 वाजता उठणार आणि ते रई हटणार आणि न पाणी घालता रईच्या खालचं ताक 2-2.5 लिटर ते पिणार. 2.5 लिटर ताक? हा. अरे बापरे बापरे. मी दळून भाकरी करून घाल्यात. जात्यावर दळून भाकरी करून घाल्यात. पहिल्या खाली फडकीची गिरण होती खाली सडकोवर. हां, तिथे दळून मिळायचं. पण आम्ही कसं दळायला जातो तेव्हा. जाती असायची आपलं, जातीवर दळायचं ना. चांगला तुमचा हात बसलाय बरं का. हां, चांगला हात बसलाय म्हणून. आता ह्या आजचं नव, हे भाकरी करणं आजचं नव. हं. 25 वर्ष मागचं हे पण आतलं नाही. म्हणजे गेली 25 वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय हाताने. हा, तशी माझी आई होती ना, हा, तरी सुद्धा मी स्वयंपाक करीतच होतो. नाही चांगलं होतं ना. हां, आई थकली जरा पाहिजे ना, मी स्वयंपाक करायचो, भाकरी मीच करायचो. मी दळले जातीवर.
तर ज्या माणसाने कष्ट केल्यात ना तो कधी उपाशी राहणार नाही. उपाशी काय नव्हतं ते मिळलं पाहिजे. मिळायची बाजू कमी होती ना, मिळलं पाहिजे. मिळायची बाजू कमी होती त्याला काय करायचे. मिळायची बाजू कमी होती त्याला इलाज नाही ना पोचत. तू म्हणलास तो मी भाकरी करतोस हो, भाकरी करतो तर काय झालं ही बघ ठोक्यात भाकरी. अवघड नाही म्हणावं काय शिकायचं म्हणल्यावर. तर ते काय करायचं होतं त्याला आता. शिकायची इच्छा पाहिजे माणसाची. अंगठी बरोबर गोल आली या, हा? आकार पण बरोबर गोल येतोय. तू काय करायचं गोल आलाच पाहिजे ना. भाकर ती कशाला भरायची. आणि बरोबर मापात झालंय पीठ पण. तो अंदाज झाला की आपला एक भाकरीला किती लागेल, हा. कसं लागेल या अंदाज आहे तो. कुठं फाटली नाही तुटली नाही बरोबर आली या. अक्षरशः चंद्र आहे पौर्णिमेचा. आज पण नेमकी पुनवाची आहे, माही पुनव. माझी तर चंद्र उगवला इथे. ह्या टायमात मी चार म्हणणार साहेब बकरी. हा हा कशा बी भारी बकरी मिठ्या गेली. सकाळचं कटाळ सकाळचं नको वाटते. जाऊया खाली झोक मारतो ना. तुम्ही ती गॅसवर भाकरी करतात ना गॅसवर पुण्यात, त्याला नाही एवढी चव लागत. नाही ती गॅसवरून मेलं. त्याला काय भाजा खावत नाही काय नाही, जाळावर भाजते. खाली उतरणार मग ते जाळं उभं असणार. अशी निखाऱ्या भाजा खावत नाही. निखारा कुठला वाजणार. निखाराच नाही तर वाजणार कुठला. निखाराच कुठे. तुझ्या जागेला निखारा नाही अचल नाही. आणि ती चव पण नाही त्याला. चव नाही, चव कमीच राहणार. उन्हाळा पावसाळा हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा, जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो. काठी काठू नका. असं वर चढता येतं मला, हो. पण खाली उतरता येत नाही. खाली उतरायला गेलो गुडघा जास्त करून. ते काय होतं, उतरताना जास्त ताण पडतो गोळ्या. तिला पडतो गुडघा. जरा मोबाईलचा इंटरनेट पॅक संपला तरी अस्वस्थ होणारी माणसं आपण. सुखाची एकही गोष्ट नाही तरी हा माणूस एवढा आनंदी कसा काय, याचं मात्र उत्तर सापडलंच नाही. आयुष्याची सांज वेळ जवळ आलेल्या या आनंदी रान माणसांच्या पाठीमागे चालू लागलो. जीवन अनुभव ऐकत खरंच खूप भारी वाटत होतं. ती बोर आहे, ती बोर आहे. तिला पाणी आहे पण तिला पाणी काढायला साधन नाही. एक बोर आहे ना.
आणि इथं आम्ही आकडी काढ टाकून हां. पाणी काढीत होतो. आणि ती खाली पण तिला आहे का पाणी? खाली 2 आहेत. मी 4 बोर आहे तरी माणसं उपाशी आहेत. हां 4 आहेत म्हणजे पाणी नाही ना पुरतं. उन्हाळ्यात पुण्यासारखं पाणी नाही. आता ती खालची दिसते का ती हां. ती पंचायतीची आहे. पण तिला आहे का पाणी पण? ते आहे अजून पण ते आता पिण्यासारखं नाही. ते सगळं खाली गेलंय का हां. तुटून तर कोण म्हणजे सगळं तुटून गेलं त्यामुळे त्यात पाणी नाही. हे पाणी भरायचे आहे. हे पाणी भरायचे हे आपलं भांड्या कुंड्याला हम्म. आंघोळी बिंगोळीला बरं. आणि प्यायचं पाणी खाली. त्याचं पाणी खाली ते सकाळी जाणार. फार गेलं खाली आजले गेलं खाली रोजच्या दिवसाला उलं उलं खाली चालली. आता भरलं. आता घावलं बरोबर. मंडळी, जन्माला येणं जसं आपल्या हातात नसतं तसंच या जगाचा निरोप घेणं सुद्धा आपल्या हातात नसतं. या 2 गोष्टींच्या मध्ये जो वेळ मिळतो तो भरभरून जगणं हे मात्र आपल्या हक्काचं असतं. 10 बाय 10चं एक साधं घर सोडलं तर ह्या माणसाकडं असं काहीच नाही. अगदी रक्तमांसाची माणसंसुद्धा नाहीत. मग एवढा आनंदी आणि समाधानी कसा काय राहतो हा माणूस? जगण्यासाठी खरंच पैसा आवश्यक आहे का समाधान? त्या पाठमोहऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. माघारी फिरलो ते आनंदाने आणि समाधानाने. आज कुणाच्या तरी सहवासामुळे काही वेळ का होईना मन प्रसन्न झालं. पुढच्या प्रवासाला ऊर्जा देऊन गेलं. सुख मिळालं तर ते उपभोगायचं, मिरवायचं नाही. दुःख झालं तर ते पचवायचं, गिरवायचं नाही. आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नसतं, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे महत्त्वाचं असतं.